बघा दुपारच्या भुकेसाठी मुलांबरोबर आपल्यालाही असं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा निर्माण होते आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं. म्हणूनच मी काय केलं, झटपट होणार काय आहे तर मूगभजी. तर मी इथं मूगभजी तयार करायला घेतलेली आहेत. तर 15 ते 20 मिनटं मी 1 वाटी मुगाची डाळ आणि थोडेसे पोहे भिजत घातले होते. तर पोह्यामुळं काय होतं, भजी जी आहे ती आपली एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत व्हायला मदत होते. तर ही मुगाची डाळ, पोहे आणि त्याच्यामध्ये एक 5 ते 6 आल्याचे तुकडे, थोडासा लसूण आणि 2 मिरच्या बारीक करून मी हे सगळं वाटण तयार करून घेतलं. आता हे जे वाटण आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडंसं जिरं आणि पाव चमचा हळद घातली आणि हळद घालून सगळं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी इकडं कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तेल गरम झाल्याच्या नंतर छोटी छोटी भजी जी आहे ती भजी सोडून घेतली बघा, अशा पद्धतीनं. आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपल्याला इथं तळून घ्यायची आहेत. तर आतून मऊ आणि वरून क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी भजी आपली इथं तयार झालेली आहेत. तर बघू शकताय तुम्ही. तर मस्त क्रिस्पी अशी आपली इथं भजी तयार झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.